अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 17 सप्टेंबर, वार मंगळवार आणि आज आलेली आहे अनंत चतुर्दशी। तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा सुद्धा आलेली आहे। यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। अनंत चतुर्दशी ही आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते। अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते। या दिवशी आपल्याला प्राप्त झालेलं फळ हे अनंत राहावं, यामुळे अनेक जण या दिवशी चांगली कामे करतात, चांगली कर्म करत असतात, काही प्रभावी उपाय सुद्धा करत असतात, सेवा करत असतात, जेणेकरून त्यातून मिळणारं फळ हे त्यांच्यासाठी अनंत राहावं, ते कधीही संपत नाही। तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचं सुद्धा विसर्जन केलं जातं, गणपती बाप्पांना निरोप दिला जातो। तसेच आज भाद्रपद पौर्णिमा आहे। या भाद्रपद पौर्णिमेला पृष्ठपदी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं। ही पौर्णिमा सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते। पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करत असतो। तसेच चंद्रदेवांची सुद्धा पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती येत असते आणि तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते। म्हणून पौर्णिमा ही तिथी सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते। म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आज मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने 7 पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल। घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता, अडचणी नष्ट होऊन घरांची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी ही प्राप्त होईल। असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, म्हणून या वेळेतच हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं। हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर घरामध्ये असणारी नकारात्मकता, इडापिडा संपूर्णपणे नष्ट होईल। जर घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशाच्या अडचणी येत असेल, पैशाला बरकत राहत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, कितीही त्यांनी प्रयत्न केले, कष्ट केले तरीही मेहनतीला तुम्हाला यश मिळत नसेल, तर प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा। जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर यासारख्या अडचणी ह्या आपल्या घरामध्ये येतच असतात। घरामधले दोष दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आणि कापूर हा नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो। जेव्हा घरामध्ये पूजा असते तेव्हा कापूर हा वापरलाच जातो। तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही दररोज ज्यामध्ये कापूर जाळता ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे। त्यामध्ये सर्वप्रथम त्या पंतीमध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत, तांदूळ ठेवायचे आहेत, म्हणजे अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत। यानंतर या तांदळावरती तुम्हाला 11 लवंगा ठेवायच्या आहेत। अखंडवाल्या 11 फुलवाल्या तुम्हाला 11 लवंगा या तांदळावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर यावर तुम्हाला 3 हिरवी वेलची ठेवायची आहे। त्याचबरोबर पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत उतरून घ्यायची आहे 7 वेळेस, प्रत्येक घरातल्या व्यक्तीवरून। लहान मुलापासून सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे, कारण त्यांचा नजर दोष दूर होण्यासाठी तुम्हाला त्यांच्यावरून सुद्धा 7 वेळेस हे उतरून घ्यायची आहे ही पिवळी मोहरी। नंतर ही पिवळी मोहरी सुद्धा त्या पंतीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला 5
कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. भीमसेनी असेल ते घ्या, जे घरामध्ये तुमच्या जे वापरतात ते कापूर तुम्हाला 5 वड्या ठेवायच्या आहेत. यानंतर यावर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे. अगदी 2-3 थेंब टाकले तरी सुद्धा चालते, कारण जास्त वेळ हे प्रज्वलित राहण्यासाठी आणि यातल्या सगळ्या वस्तू जळण्यासाठी. आणि हे भांडं तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे आणि तिथेच हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आणि आपण तिच्या खाली एक प्लेट तुम्हाला ठेवायची आहे आणि देवघरातला दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे, हे उपाय करण्याच्या पहिलं. आणि मग हे प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्याच्या नंतर काही वेळासाठी तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे. नंतर तिथलं उचलायचं आहे आणि घरभर तुम्हाला याचा धूर तुम्हाला पसरवायचा आहे. अगदी उंबरट्यापासून ते घरातल्या सगळ्या रूमांमध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला हे संपूर्ण घरभर याचा धूर द्यायचा आहे. उंबरट्याच्या तिथंच तुम्हाला अगदी 2 मिनिटं टेकवायचं आहे आणि परत ते उचलून तुम्हाला देवघराच्या समोर आणून ठेवायचं आहे. सगळीकडे तुमचं फिरून झाल्याच्या नंतर तुम्हाला परत देवघराच्या समोर आणून हे ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तुम्हाला 9 वाजेपर्यंत शक्य नसेल तर तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 वाजेपर्यंतच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.